नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही बघू शकता मागच्या काही दिवसांपासून आपल्याला मार्केटमध्ये हळूहळू तेजी होताना दिसते आणि त्याचं लक्षण आपण टेक्निकली कसं ओळखायचं की आपल्याला हायर हाय बनताना दिसत आहेत. हायर हाय हायर लो बनताना दिसत आहेत. सध्या मी लो दाखवतोय. तुम्ही बघू शकता की हे जे लो आहेत हे आपल्याला हळूहळू हळूहळू वर वर बनताना दिसत आहेत. त्यानंतर आता आज तुम्ही बघितलं की गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपनिंग नंतर सेलिंग आलं. जनरली आता तुम्हाला पाठ झालं असेल की गॅप अप ओपन झालं आणि समजा सेलिंग आलं तर ते कुठपर्यंत होऊ शकतं. तर आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला मॅक्झिमम वेळा 60-70% 80% वेळा जर गॅप अप ओपन झालं आणि सेलिंग आलं तर आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो तिथे सपोर्ट घेतला जातो. आता जवळजवळ आपले 400 भाग होत आलेले आहेत आणि आता ह्या काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पाठ झाल्या असतील. तर इथे आपल्याला लक्षात येईल की इथे सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर तेजी झाली. इथे सुद्धा बघू शकता इथे लो बनला. त्यानंतर आपण बघू शकतो की पुढे गेल्यानंतर इथे लो बनला. त्यानंतर इथे लो बनला. हळूहळू आपल्याला काय लक्षात येते लो वरवर सरकत चाललेला आहे आणि हाय सुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आपल्याला वर सरकत चाललेला दिसतोय. तर हाय आपल्याला वर सरकतोय आणि लो सुद्धा वर सरकतोय. हायर हाय हायर लो कॉम्बिनेशन बनतंय म्हणजे मार्केट हळूहळू वर जातंय असं आपण बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये सध्या म्हणू शकतोय. तर आता आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं हे झालं सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे. ही तेजी कशामुळे चालू आहे असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर त्याची काही 3-4 कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्याला क्रूड ऑइल कच्चं तेल जे आहे जे आपण इम्पोर्ट करतो आणि भारताचा सगळ्यात मोठा पैसा कशावर खर्च होत असेल तर त्या क्रूड ऑइलवर होतो. तर त्याच्या किमती आता बऱ्यापैकी स्टेबल झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळते. ऑटोमोबाईल कंपन्यांनी यावर्षी बऱ्याच वर्षांची परंपरा मोडीत काढून ज्या म्हणजे दरवर्षी जानेवारीत आपल्याला माहिती आहे की परंपरा काय आहे की जानेवारीमध्ये सर्व कंपन्या गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ करतात. मात्र ती वाढ किती होणार हे आपल्याला अगदी डिसेंबरच्या शेवटी शेवटी कळतं. ह्या वर्षी अगदी नोव्हेंबरच्या शेवटी शेवटीच बऱ्याच कंपन्यांनी डिक्लेअर करून टाकलंय. त्यांचा उद्देश काय आहे की किमतीमध्ये किती वाढ होणार आहे हे ग्राहकांना आधीच माहीत असेल तर ह्या वर्षीचा जो इन्व्हेंटरी आहे स्टॉक आहे तो डिसेंबरमध्येच क्लिअर होऊन जाईल आणि त्याचा परिणाम नक्कीच जो डिसेंबरमध्ये सेल्स आहे तो वाढण्यावर होणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आता तेजी आपल्याला बघायला मिळते. हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण जर तुम्ही मला विचाराल तर तिसरं कारण आहे की अदानी समूहाबद्दल जी काही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर केस चालू होती त्याची सुनावणी जी आहे ती प्रक्रिया सुनावणीपर्यंतची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये त्याचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे आणि ही जी काही सगळी सुनावणी झाली आहे त्याचा मार्केटनं काढलेला अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काहीच होणार नाही आहे आणि त्यामुळे अदानीच्या स्टॉकमध्ये सुद्धा खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली. अर्थात शुक्रवारी ती सुनावणी झालेली होती मात्र मार्केट सोमवारी काल सुट्टी म्हणजे सोमवारी सुट्टी असल्यामुळे मार्केटमध्ये आता त्याच्यावर हळूहळू आपल्याला आज तेजी बघायला मिळाली. तर हे झालं तिसरं कारण. चौथं कारण जे आहे ते म्हणजे 5 राज्यांमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका 4 राज्यांमध्ये झालेल्या आहेत. एका राज्यामध्ये 30 तारखेला मतदान आहे आणि त्याचा रिझल्ट 3 डिसेंबरला येणार आहे. तर सर्वसाधारणपणे या विधानसभा निवडणुकांना लोकसभेची सेमीफायनल असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्याचे निकाल काय लागतील तर त्याच्या अपेक्षा मार्केटच्या ज्या काय आहेत आपण काय करणार आहे ह्या विकेंडला एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे ज्याच्यामध्ये हे अदानी असेल LIC असेल किंवा निवडणुकांमुळे आपल्याला कसे निर्णय घ्यावे लागणार आहेत ह्याविषयीची माहिती या विकेंडला मी तुम्हाला सांगणार आहे. तर थोडक्यात ह्या 3-4 कारणांमुळे मार्केटमध्ये सध्या
तेजी दिसते. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की ही जी तेजी आहे ही अशीच पुढे इथून पुढे चालू राहणार आहे का का आपल्याला थोडंसं पुढे जाऊन एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं का आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं. तीनच शक्यता आहेत. तर त्या तिन्ही शक्यतांची आता आपण विचार करूया. जर आपल्याला टेक्निकली बघितलं की आपण पॉझिटिव्ह आहोत, न्यूज वाईज बघितलं तरी आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय सगळं. आता आपल्याला डेटा बघायचा आहे. तर डेटा आपण जर बघायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय, ह्या एक्सपायरीला म्हणजे 30 तारखेला जी एक्सपायरी आहे बँक निफ्टीची, वीकली ऑप्शन एक्सपायरी ही बुधवारी असते, मात्र मंथली ऑप्शन एक्सपायरी ही गुरुवारी असते. त्यामुळे उद्या बुधवार असला तरी बँक निफ्टीची एक्सपायरी नाही, शेवटचा बुधवार असल्यामुळे एक्सपायरी जी आहे ही मंथली असणार आहे आणि ती गुरुवारी असणार आहे. त्यामुळे 30 तारखेला ती एक्सपायरी असणार आहे. त्याचा डेटा आपल्याला काय सांगतोय, आपल्याला 44,000 ते 44,200 ह्या रेंजमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला इथे कॉल रायटिंग झालेलं आहे आणि त्यामुळे हा एरिया जो आहे हा आपल्यासाठी काय आहे, रेझिस्टन्स झोन म्हणून तयार झालेला आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, दोन शक्यता आहेत. एक शक्यता अशी आहे की आपल्याला 44,000च्या आसपास जाऊनच एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल. दुसरी शक्यता अशी आहे की अगदी 44,200 पर्यंत जाईल आणि मग एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकेल. आणि तिसरी शक्यता आपल्याला अशी आहे की कदाचित उद्या वगैरे 44,200 सुद्धा ब्रेक होईल आणि एक्सपायरीच्या दिवशी आपण खाली येऊ. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून कुठून तरी आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ही तेजी अशीच्या अशीच कंटिन्यू होईल. 1-2 दिवसामध्ये आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग हे बघायला मिळणार. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला सावध राहायचं आहे. तर हे झालं, मी तुम्हाला जनरल सगळी आयडिया देण्याचा प्रयत्न केला. आता आपण उद्यासाठीचं जे विश्लेषण केलंय त्याच्यामध्ये वरच्या बाजूला साधारणपणे 43,943 अशी आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. आपण ही 43,950 घेतली आहे. त्यामुळे जर उद्या इथनं ब्रेकआउट आला आणि 43,950च्या वर आपण टिकलो तर मग 44,050, 44,150 आणि 44,250 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळतील. ही टार्गेट म्हणून आपल्या पद्धतीमुळे ठीक आहे, पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे की 44,200 आणि 44,000 इथेच आपल्याला खरा कुठेतरी एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. तर ते येणारा काळ ठरवेल. आपल्याला खालच्या बाजूला बघूया. खालच्या बाजूला ही लेवल मी इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली आहे. जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला तेजी कंटिन्यू होणार आहे असं आत्ताचं प्राइस ॲक्शन सांगते. इथून पुढे जी प्राइस ॲक्शन होईल त्यानुसार नवीन एखादी लेवल तयार होईल. ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल. सध्या कुठली लेवल आहे, 43,800 ची लेवल आहे. समजा उद्या थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं आणि सेलिंग येत असेल, 43,800च्या खाली जर बँक निफ्टीची किंमत टिकली, आपल्याला ब्रेकडाऊन मिळालं याच्या खाली, तर मग काय होऊ शकतं, 43,700, 43,600 आणि 43,500 अशा 3 लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. इथे तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला दिसतोय. आता आपण काय करूया, थोडंसं स्क्रीनला ऍडजस्ट होईल अशा पद्धतीनं तो चार्ट लावूया. ओके, तर इथे तुम्हाला दिसतंय की मी निफ्टीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला दिसतंय. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण कुठं मार्क केली आहे, डे हायला मार्क केली आहे 19,916 ला. आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कुठे मार्क केली आहे, ह्या लेवलला केली आहे 19,862 ला. आपण खालची लेवल जी आहे ती 19,850 ची असं समजणार आहे, कारण आपण कालपर्यंत बघत होतो की 19,850 ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करताना दिसत होती. आता आपण त्याच्या वर गेलोय. समजा काय होईल, हा ब्रेकआउट आलाय, फेल होणार असेल तर इथे उद्या थोडंसं गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन खालच्या दिशेनं येऊ शकतं आणि मग आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड सुद्धा बघायला मिळू शकतो. त्यामुळे मी खालच्या बाजूची लेवल 19,850 ला सेट केलेली आहे. वरच्या बाजूची लेवल जी आहे ही 19,916 असली तरी आपण 19,900 ला केलेली आहे. त्यामुळे जर उद्या समजा ब्रेकआउट आलं आणि 19,900च्या वर टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये 19,950, 20,000 आणि 20,050 या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. सध्या लक्षात ठेवा की 20,000
ह्या लेवलला आपल्याला खूप मोठं इथे रेझिस्टन्स तयार झालेला आहे. तर हा जो खरं बघायला गेलं तर 19,900 पासून 20,000 हा जो एरिया आहे हाच एरिया खरं म्हणजे एक रेझिस्टन्स झोन आहे. आणि आपण निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये थोडं तरी वर जायला स्कोप आहे. निफ्टीमध्ये आपण अगदी रेझिस्टन्सला टेकलेलो आहोत येऊन. कदाचित काय होईल, थोडंसं आणखीन वर जाईल, आणखीन इथपर्यंत जाईल का आणखीन थोडं वर जाईल सांगता येत नाही. पण ह्या एरियामध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येणं आता एक्सपायरीच्या आधी म्हणजे उद्या किंवा परवा अपेक्षित आहे. आणि इलेक्शनच्या दृष्टीनं सुद्धा बघायला गेलं तर 20,000 या लेवलला अनेकांनी कॉल रायटिंग करून ठेवलेलं आहे. आता उद्या काही चमत्कारच झाला तर मग 20,000च्या वर टिकू शकतं आणि मग येणाऱ्या काळामध्ये आणखीन मोठी शॉर्ट कव्हरिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. त्याची शक्यता आत्ता तरी आपल्याला दिसत नाहीये. सध्या आपल्याला दिसतंय त्यानुसार 20,000 पर्यंतची लेवल 19,900 ते 20,000 हा एरिया रेझिस्टन्स दिसतोय. मात्र जर 19,850च्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं, तर मग आपल्याला 19,850चा हा जो ब्रेकआउट आलेला होता तो फेल होईल आणि मग खाली जात असताना 19,800, 19,750 आणि 19,700 ह्या 3 लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करणार आहोत, पुढे जाऊन उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट आणि त्या चार्टवर ड्रॉ केलेल्या इम्पॉर्टंट आणि टार्गेट लेवल दाखवणार आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला ह्या पद्धतीनं त्याचं सुद्धा अनालिसिस करणं शक्य होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि तुम्ही फिन निफ्टीच्या चार्टचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. त्याच पद्धतीनं विश्लेषण करू शकता. आपण आता पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर त्याचा मी चार्ट इथे ओपन करतोय जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल बघायला मिळतील. तर आपण इथे तो चार्ट थोडासा स्क्रीनवर ऍडजस्ट करून लावूया म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तो व्यवस्थित स्क्रीनशॉट घेता येऊ शकेल. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मधल्या इम्पॉर्टंट आणि टार्गेट लेवल्स. हे झालं इंडेक्स अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक्स काढलेले आहेत ज्याचं विश्लेषण करायला आपण आता सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय. टाइम फ्रेम जी आहे ही आता आपण डेली टाइम फ्रेम घेऊया आणि इथे मी तुम्हाला जे काही स्टॉक काढलेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपण एकत्र करूया आणि मी ते तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिला जो स्टॉक मी तुमच्यासाठी काढलाय तो आहे हिंदुस्तान पेट्रोलियमचा. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं की ऑइलच्या किमती आता रिझनेबल सेट झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे हा स्टॉक मी 2 दिवसापूर्वी दिला होता, तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला हा हाय बनल्यानंतर दिला होता आणि सांगितलं होतं की हा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याचबरोबर हे पण सांगितलं होतं की ही एक मोठी मुवमेंट इथे झाली आहे, लगेच होणार नाही, एखादी पॉज कॅन्डल आपल्याला बघायला मिळेल. त्या पद्धतीनं काल ती बघायला मिळाली आणि आज आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. हा स्टॉक मी मुद्दाम आज सिलेक्ट केलाय कारण आपल्याला ही प्राइस ऍक्शन मला तुम्हाला सांगायची होती. कारण 2च दिवसापूर्वी तुम्ही जर सातत्यानं व्हिडिओ बघत असाल, नोट्स काढून ठेवत असाल आणि त्या स्टॉकवर लक्ष ठेवत असाल तर तुमच्या हे लक्षात येऊ शकेल. किंवा 2 दिवसापूर्वीचे व्हिडिओ जरी आपल्या चॅनलवर बघितला तरी सुद्धा तुम्हाला हे लक्षात येईल. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेकआउट आलेला आहे. हा ब्रेकआउट आता आपल्याला काय होऊ शकतो, आणखीन पुढे जाताना 350-355 पर्यंत हिंदुस्तान पेट्रोलियमचा स्टॉक येणाऱ्या दिवसामध्ये जाऊ शकतो. तर हा झाला पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक जो आहे हा आहे NMDC. NMDC मध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की मागच्या काही दिवसापासून एक पॅटर्न बनवत NMDCचा स्टॉक पुढे चाललाय. एक तेजी बनवतो, थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं, परत तेजी बनवतो, परत थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं, परत एक तेजी बनवतो, प्रॉफिट बुकिंग येतं आणि असं करत करत हा स्टॉक आता वर चाललाय. तर इथून पुढे एकदा ब्रेकआउट दिलंय. कदाचित आता काय होईल, जोपर्यंत हा पॅटर्न अशा पद्धतीनं चालू आहे ह्या स्टॉकमध्ये तेजी होऊ शकेल. ज्या क्षणी पॅटर्न रिव्हर्सल होईल म्हणजे आता काय होतंय बघा, आपल्या लक्षात येईल इथे लो बनला, मग ह्या आसपास लो बनला, मग ह्या आसपास लो बनला, आता ह्या आसपास लो बनला. आता लो आपल्याला वर बनतोय, हाय सुद्धा वर बनताना दिसतोय, हायर हाय हायर लोचं कॉम्बिनेशन बनतंय. ज्या क्षणी हे कॉम्बिनेशन चेंज होईल म्हणजे इथून वर गेला, खाली आला, परत वर गेला, असं खाली यायला लागला म्हणजे आता काय होईल, हा हाय नंतर हा हाय इथे बनला, ह्या लो नंतर हा लो कदाचित इथे बनला
असं जेव्हा व्हायला लागेल तेव्हा त्याच्यामध्ये रिव्हर्सल येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तोपर्यंत NMDC ह्या स्टॉकमध्ये आपल्याला अतिशय चांगली अशी तेजी बघायला मिळते. तर हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक मी तुमच्यासाठी काढलाय, हा पुन्हा पेट्रोलियम कंपनी आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगला असा डब्ल्यू बनवून तुम्ही बघू शकता. इथून एक सेलिंग आलं होतं, इथे लो बनला, परत एक बाउन्स आला, परत एक सेलिंग आलं आणि परत एक बाउन्स येतोय. एक डब्ल्यू पॅट अतिशय चांगल्या पद्धतीनं बनलेला आहे. त्याचबरोबर हा हाय बनला होता, ह्याचं ब्रेकआउट दिलेलं आहे. त्यामुळे IOC हा स्टॉक सुद्धा 115 रुपये किमतीपर्यंत जायला आता तयार झालेला आहे. तर ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर हा झाला तिसरा स्टॉक. चौथा स्टॉक मी तुमच्यासाठी जो काढलाय, आता ह्याच्यामध्ये आपल्याला कालचे काही स्टॉक्स सुदैव ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला चौथा जो स्टॉक काढलाय तो तुम्हाला इथे दाखवतो. तो आहे भारत फोर्ज. भारत फोर्ज या स्टॉकमध्ये आपल्याला काय झालंय ते मी तुम्हाला इथे दाखवतोय. तर भारत फोर्ज या स्टॉकमध्ये आपण बघू शकता की एक आपल्याला रेझिस्टन्स झोन इथे तयार झालेला आहे. कोणती किंमत आहे? 1120 रुपये. बघा, 1120 रुपयाच्या आसपास इथे एक लेवल आहे आणि एक लेवल ही वर आहे 1150 रुपयाच्या आसपास. तर 1120 ते 1150 हा जो एरिया आहे, हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स झोन झाला आणि त्याच्यामध्ये काय झालंय बघा, पहिल्यांदा इथे हाय बनला, खाली आलो, थोडासा वर गेला, खाली आला आणि इथून वर जाताना इथपर्यंत, म्हणजे आता काय लक्षात येतंय बघा, हा हा इथे आहे, नंतर इथे आहे, मग खाली आहे. हळूहळू आपल्याला काय होतंय, म्हणजे लो सुद्धा बघा इथे आहे, इथे आहे, कदाचित आता इथून आणखीन खाली येऊ शकतो. भारत फोर्जमध्ये एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बनायला लागली आहे, हे आपल्याला बघितल्या बघितल्या लक्षात येते. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला आज हा स्टॉक का निवडला, त्याचं कारण असं आहे की भारत फोर्जमध्ये आज बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलाय. काल एक मोठी तेजी झाली होती, आज त्याचा हाय पण ब्रेक झाला, लो पण ब्रेक झाला आणि आपण एक मोठी रेड कॅन्डल बनवली आहे. जर आजचा लो उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये तुटला तर आपल्याला आणखीन एक सेलिंग बघायला मिळू शकतं. तर हे झालं भारत फोर्ज हा आपण स्टॉक का निवडला. आता काल एक कमेंटमध्ये प्रश्न आला होता, आपले एक नियमित दर्शक आहेत महेंद्रजी, त्यांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही हे स्टॉक कसे निवडता, 6000 स्टॉक मधनं तुम्ही हे स्टॉक कसे निवडता. तर सगळ्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की 6000 स्टॉक आहेत की 7000 आहेत, मी सुद्धा एक्झॅक्टली मोजलेले नाहीत. पण मी काय केलंय, तुम्हाला इथे दिसेल, मी इथे निफ्टी 50 मधले जे स्टॉक आहेत ते जनरली काढलेले आहेत. अर्थात सगळेच्या सगळे आता निफ्टी 50 मध्ये आहेत अशातला भाग नाही, पण ज्या स्टॉकमध्ये आपल्याला खूप चांगली व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते, व्हॉल्यूम बघायला मिळतो, असे स्टॉक मी साधारण 50-60 स्टॉक इथे काढलेले आहेत. आणि त्या स्टॉकमधनंच, कारण मला डेली तेवढे स्टॉक मी बघू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त मला बघता येणार नाहीत, तर त्यामुळे असे स्टॉक मी इथे काढलेत आणि मग त्यातनं कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला कशा प्रकारची प्राइस ऍक्शन दिसते त्यानुसार मी काय करत असतो, तुमच्यासाठी स्टॉक काढत असतो. त्यांनी काल विचारलेल्या प्रश्नाचं आज मी तुम्हाला हे दिलेलं उत्तर आहे. तर हे झालं आपल्याला आजच्या दिवसाचा व्हिडिओ. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.